महाज्योती, सारथी, बार्टी आणि TRTI या संस्थेमार्फत स्कॉलरशिपसाठी जी CET परीक्षा झालेली होती याचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. तर तेच का लागले नाहीत याबद्दल एक RTI आपण या ठिकाणी दाखल करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा YouTube चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. जसे की थंबनेल आणि टायटल बघून आपण व्हिडिओपर्यंत आला आहात. मित्रांनो, आपली परीक्षा होऊन जवळपास 1.5 महिना होत आलेला आहे. दिनांक 10 सप्टेंबर 2024 पर्यंत रिझल्ट लागण्याची दाट शक्यता आहे. तरीही आपण आज दिनांक 9 सप्टेंबर 2024 आहे. तर आपला महाज्योती, सारथी, बार्टी आणि TRTI या संस्थेमार्फत स्कॉलरशिपसाठी जी CET परीक्षा झालेली होती याचे निकाल अद्याप लागलेले नाहीत. तर तेच का लागले नाहीत याबद्दल एक RTI आपण या ठिकाणी दाखल करणार आहोत. ही संपूर्ण माहिती RTIच्या वेबसाईटवरील भरून आपण कोणकोणते प्रश्न विचारले हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असताल तर सबस्क्राईब करून ठेवा. या ठिकाणी मी माहिती भरून घेतो. मित्रांनो, वरील सर्व माहिती भरलेली आहे आणि आपण RTI मध्ये कोणकोणते प्रश्न विचारले ते बघूया. या ठिकाणी आपण इंग्लिश मध्ये प्रश्न विचारलेला आहे. व्हेन इज द डेट ऑफ सबमिशन ऑफ जनरल मार्क्स ऑफ महाज्योती, सारथी, बार्टी, TRTI इन्स्टिट्यूट CET हेल्ड इन जुलै अँड ऑगस्ट 2024. हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे जुलै आणि ऑगस्ट मध्ये जी CET झालेली आहे वरील सर्व संस्थेमार्फत त्यांचे मार्क्स, जनरल मार्क्स असो, नॉर्मलाइज मार्क्स असो, ते कधी डिक्लेअर होणार आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे, ह्या सर्व गोष्टींसाठी इतका लेट का होत आहे. अशा पद्धतीने 2 प्रश्न आपण विचारलेले आहेत. मित्रांनो, पुढील प्रक्रिया मी पूर्ण करून घेतो. यामध्ये पेमेंट करावे लागते 10 रुपयाचे. ते सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेतो आणि त्यानंतर आपली RTI फाईल होणार आहे. RTI फाईल केल्यानंतर आपल्याला पुढील 4 ते 5 दिवसामध्ये याचा निकाल बघायला मिळेल. यामध्येही आपल्याला कळेल, जर उद्या निकाल नाही लागला तर आपल्याला या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यामध्ये या RTIचा रिप्लाय आल्यानंतर आपल्याला एक्झॅक्ट डेट समजणार आहे. मित्रांनो, अशाच माहितीपूर्ण व महत्त्वपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी ॲग्रीकट्टा YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि PDF मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद.